प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या निषेधार्थ बोलवण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी झालेली आहे। जन्मय राजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय। मारहाणीच्या घटनेमुळे बैठकीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला होता। गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर मराठा समाजाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती। त्या बैठकीला हाणामारीमुळे गालबोट लागलेलं आहे। सर्व काही सुरळीत चालू होतं। त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळे थोडं गोंधळ उडाला। तुमचा कुठेतरी एकेरी उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले का? आहे आता ते भावना दुखावणार, पण तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजेंनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय, तू हे केला बरोबर केलं नाही, ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं, त्यामुळे थोडं गोंधळ उडाला। एक गैरसमज झाला होता, आता तो गैरसमज क्लिअर झालाय। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती, पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे। हे गैरसमज झाला बाहेर आणलेला कार्यकर्ता, पण स्पॉटवर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। हे एवढे लोक आलेत कुठून अक्कलकोटवरून, आमचे एक वोटर मोजणे इतके लोक असतील, त्यांची भूमिका ऐकून घ्यायची का आपलीच भूमिका मांडायची, त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे।